हिंगोली से शिवसेना के एमपी हेमंत पाटिल ने नांदेड़ में शिवसेना के नुकसान के लिए प्रताप पाटिल चिखलीकर को मोरीदे इल्जाम ठहराया है। नांदेड़ जिले में शिवसेना को 3 सीटों का नुकसान हुआ है। खुसूसी तौर पर नांदेड़ जुनूब से राजश्री हेमंत पाटिल को कांग्रेस ने बड़ी शिकस्त से दो चार कर दिया है। हिंगोली से शिवसेना के एमपी और नांदेड़ के शिवसेना लीडर हेमंत पाटिल ने शिवसेना की इस हार के लिए बीजेपी के एमपी प्रताप पाटिल चिखलीकर को मोरीदे इल्जाम ठहराया है। शिकस्त के बाद मीडिया से बात करते हुए इन्होंने प्रताप पाटिल पर इल्जाम लगाया कि इन्होंने शिवसेना के हर उम्मीदवार के खिलाफ अपने आजाद उम्मीदवार खड़े किए ताकि शिवसेना को खत्म किया जा सके। इन्होंने प्रताप पाटिल को इंतबाह भी दिया कि इन्हें इत्तेहाद को तोड़ने का खमियाजा भुगतना पड़ेगा। शिवसेनेचा जो पराभव झाला आहे तो बंडखोरांमुळे झालेला आहे आणि नांदेडचे स्थानिक खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जी गद्दारी केलेली आहे हे त्याच्या पाठीमागे आहेत। प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले, स्वतः प्रचार केला, त्यांना आर्थिक पाठबळ पुरवलेलं आहे। त्याच्यामुळं शिवसेनेचा पराभव झालेला आहे। परंतु नांदेड उत्तरची जागा आम्ही निश्चित जिंकणार आहोत। शिवसेनेच्या 4ही जागा आल्या असत्या, परंतु चिखलीकरांच्या गद्दारीमुळं गैरबेविधीपणामुळं ह्या जागा पराभवाच्या छायेत गेल्या आहेत। समोरची काय, प्रत्येक निवडणुका येतात जातात, राजकीय जीवनामध्ये जय पराजय होत असतात। त्याच्यामुळे जसं जे पेरतील तसं ते उगवेल। षडयंत्र भाजपाने नाही, प्रताप पाटील चिखलीकरांनी रचलेलं आहे। नाही, कुठलाही राजीनामा वगैरे देणार नाही आहे, काही कारणच नाही आहे। कसं आहे की काय म्हणतात ते ढोर मरायला आणि ते कावळा वाट बघत असतो। कावळ्यांनी किती वाट बघितली तरी ढोर काही मरत नाही म्हणल्यासारखं आहे आणि मी झुंज देणार आहे, मी फाईट करत राहील।